जय महाराष्ट्र. कोकणात ठाकरेंना मिळालंय बळ. नारायण राणे आणि रामदास कदमांना बसलाय सर्वात मोठा झटका. ठाकरेंच्या पक्षात ही अनेक गावे झाली सामील. शिवबंधन बांधून ठाकरेंच्या भावी आमदारास दिलाय पाठिंबा. नेमकं झालंय काय आणि कोणत्या तालुक्यात अख्खी गावं फुटून ठाकरेंच्या पक्षात आलेली आहेत ते आपण सविस्तर बघूया. कोकणात ठाकरेंच्या पक्षाने बळ घ्यायला सुरुवात झालेली आहे. ठाकरेंचे उमेदवार व रामदास कदमांचे कट्टर विरोधक मानले जाणारे संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली 10 गावांनी संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केला. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच तसेच अनेक मित्रमंडळाचे अध्यक्षसुद्धा सामील होते. सर्व ग्रामस्थांनी सांगितले की संजय कदम हेच खेड दापोलीचा विकास करू शकतात. रामदास कदम व त्यांचे सुपुत्र हे फक्त मुंबईत असून तिकडून कारभार चालत नाही. त्यामुळे आम्ही आता पूर्ण विकासासाठी ठाकरेंच्या पक्षात आलो असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे येणारी 2 ते 3 महिन्यानंतरची निवडणूक ही रामदास कदमांना सोपी जाणार नाही, कारण त्यांना भाजपासुद्धा मदत करणार नाही असं चित्र दिसतं. त्यामुळे रामदास कदम यांच्या सुपुत्राचं डिपॉझिट जप्त होऊन ठाकरेंचा उमेदवार हा गद्दारांना धडा शिकवणार असंच वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खेड दापोली मतदारसंघावर ठाकरेंचा भगवा फडकेल की रामदास कदम यांचे चिरंजीव विजयी होतील? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.